अग बाणू ग तुझे मेंढर वळविन. काय म्हणता देव? काय? अग बाणू ग तुझे मेंढर वळविन. तुला जोडीन जिजुरी फिरवीन. जोडीन वालीला फिरवीन. जोडीन लिमगाव फिरवीन. अग बाणू ग तुझे मेंढर वळविन. अग बाणू ग तुझे मेंढर वळविन. तुला जोडीन तुला जोडीन जिजुरी फिरवीन. तुला जोडीन. काय म्हणता देव? मी ग जेव्हा म्हातारा घडी तुझ्या घरी केली चाकरी. मी ग जेव्हा म्हातारा घडी तुझ्या घरी केली चाकरी. मी ग जेव्हा म्हातारा घडी तुझ्या घरी केली चाकरी. देवा म्हातारा घडी तुझ्या घरी केली चाकरी. माझे रूप हे तुला एकदाच दावीन. माझे रूप हे एकदाच दावीन. तुला जोडीन जिजुरी फिरवीन. जोडीन पालीला फिरवीन. जोडीन लिमगाव दाखवीन. बाबूराव घोगरे आणि त्यांचे सहकारी आज आमचे चला हवा येऊ द्याच्या या थुकरटवाडीमध्ये आलेत आणि ते जेजुरीहून आलेले आहेत. आणि शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टी आहे त्यांची. आणि ही महाराष्ट्राची खूप जुनी परंपरा आहे. आपली कला आहे आणि ती तुम्ही टिकवत आहात. जी पारंपरिक आहेत इतकी वर्ष चालत आलेली आहे. आता आमचे आजोबा व्यवसाय करायचे, म्हणजे वडील व्यवसाय करायचे आणि आम्ही पण करतो. परंतु हा व्यवसाय नुसता आम्ही करतो. पण आतापर्यंत काय कुणी पुढाऱ्याने आमच्याकडे पाहिलं नाही, गव्हर्नमेंटने पाहिलं नाही आणि कुणीसुद्धा आमचा म्हणजे वागापर्यंत कुणी विचार केलेला नाही की जागरण गोंधळ करतात ह्यांच्याकडून कोणी मानधन नाही. आषाढ श्रावण 2-4 महिने अजिबात काही उद्योग नसतो. अक्षरशः भीक मागून प्रत्येकाला पोट भरावं लागतं. पण दुसरे तमाशा कलावंत असतात, त्यांना मानधन मिळते. पण आमच्यासारख्या लोकांना आमचा विचारच कोणी करत नाही. तुम्ही आम्हाला बोलवलं ह्या ठिकाणी आमचा म्हणजे छोटीशी कला आम्ही ह्या ठिकाणी साजरी केली. पण असंच तुम्ही आमच्याकरता काहीतरी करावं ही आमची इच्छा आहे. नाही, ही इतकी उत्कृष्ट लोककला आहे आणि ह्या लोककलेला सरकारने डेफिनेटली सहाय्य केलंच पाहिजे. कारण सरकारचं धोरणच आहे की महाराष्ट्राची लोककला जपणं आणि ते सरकार करत आलेलं आहे. मला आश्चर्य वाटलं तुम्ही म्हणालात का सरकारचं तुमच्याकडे लक्ष नाही. मला असं वाटतं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून डेफिनेटली आज सरकारचं इथे लक्ष गेलं असेल आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी गोड बातमी या कार्यक्रमानंतर मिळेल. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र. तर आता येणार आहे गणपती बाप्पांकडे. नाही, कितवीला आहेस तू? तिसरी मध्ये आहे तू फक्त? हो. आणि इतका कसा गोड बोलू शकतो? छान छान बोलतोस तू सिरियल मध्ये. सवय आहे. मोदक आवडतात तेवढे? हो. नाही. हा, इकडे मला थोडंसं कळलं होतं की गणपती बाप्पा आहेत, करायची भूमिका गणपती बाप्पांची, पण मोदक तितके आवडत नाही. मग काय जास्त आवडतं? लाडू. मग मोदक जेव्हा खायचे असतात तिकडे सीन करायचा असतो तेव्हा कंपल्सरी खायला लागतं. तर आमच्या गुलकन केबल नेटवर्कवरती एक कार्यक्रम असतो सर, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या फॅमिलीला आता भाग घ्यायचा आहे. खरं तर देवाला गोंधळ खूप आवडतो. आमच्याकडे सावळा गोंधळ असतो. कार्यक्रमाचं नाव सुद्धा आहे सावळा गोंधळ. नमस्कार 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 नमस्कार. तर आमच्या केबल नेटवर्कवर काही कार्यक्रम असतात मॅडम, ते आम्ही खेळत असतो. तर फॅमिली ओरिएंटेड असा काही कार्यक्रम असावा का म्हणून हा आपण कार्यक्रम करतोय. आणि त्याच्यामध्ये तुमची फॅमिली आहे इथं आणि तुमच्या अपोजिटला खेळायला एक विशेष फॅमिली येणार आहे. तुम्ही आहे पछाडलेले, हे आहेत सैराटलेले. म्हणजे लेले आडनाव आहे त्यांचं, सैराट त्यांचं नाव आहे. तर अशी एक फॅमिली आलेली आहे. त्यांना आपण स्वागत करूया. त्यांचं बुचडेवाडीतनं ते आलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फॅमिली फुकट चंबू यांच्यासाठी.
ए असू दे हा जरा ग बस असू दे यांना खेकडा चावला होता तेव्हापासून असू फॅमिली नमस्कार. आता थांबा जरा, तुमचं स्वागत. आता या फॅमिलीवर तो आपण खेळणार आहोत. आता जज ना बोलूया, सगळ्यांची ओळख आपण करून घेऊच, पण त्याच्या आधी जज ना बोलूयात. या कार्यक्रमाला कोणीतरी जज असलंच पाहिजे ना, म्हणून. आणि कसं आहे, त्यांनाही काही काम नाहीत गावात, त्यामुळे त्यांना इथे बोलवलंच लागतं. तर आतापर्यंत सगळ्यांनी भविष्य बघितलेलं असतं. आमच्या गावातले गुरुजी लय फेमस झालेले आहेत. त्यांचं नाव आहे ज्योतिष भास्कर गुरुजी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गुरुजींचं. गुरुजी या. गुरुजी विराजमान व्हा. काय वा विराजमान व्हा म्हणजे टेकवा बुड टेकवा. अरे वा वा. गुरुजी नमस्कार. नमस्कार गुरुजी फार फेमस आहेत आणि आमच्या केबल नेटवर्कवर त्यांचा सकाळी सकाळी कार्यक्रम रोजच असतोय. नुकतेच तुम्ही दुबईला जाऊन आला असं कळलं. हो मग परत कशी आला. फटके खाऊन हा? पटकन आलो अच्छा अच्छा खूप अच्छा मागणी आहे मला तिथं. अच्छा अच्छा. आता इकडे पण तुम्हाला मागणी असणार आहे. तर आता आणखीन एक जज आहेत आपल्या गावातले, ते इथले रिटायर गुरुजी आहेत, शाळेतले शाळा मास्तर आहेत. त्यांना आता आपण आमंत्रित करूयात. फुकलेले गुरुजी स्वागत तुमचं. गुरुजी थांबव, म्युझिक थांबव. तुम्हाला मगापासून शोधतोय आम्ही. ही काही यायची वेळ आहे का. तुम्ही गाडीत ना आला खाली. प्रोडक्शनने तुमच्यासाठी गाडी पाठवायची, एवढा खर्च. ओ प्रोडक्शनची गाडी नाही, आमची मालकीची गाडी आहे. हा? माझ्या पोराने घेऊन दिली मला. गुरुजी माझी एक थोडासा प्रॉब्लेम होता. म्हणजे माझ्या गुडघ्यांच्या वाट्यामध्ये वात आहे. त्या वाट्यांमध्ये तेल घ्या आणि ती वाट पेटवा, म्हणजे कायमचा त्रास जाईल. तुम्ही फुकट झाले मग नंतर तुम्हाला काही वाटेणारच नाही ना. आधी मी महेश सरांचं वाचतो. अच्छा अच्छा. पोपटान काढलेलं भविष्य आहे सर. पोपटाने काढलेले भविष्य तंत एकदम जुळतं बघा. बरं. तुमच्या खारे द्राक्षात तुमच्या खारे द्राक्षात कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यक्षेत्रात हा पत्नी उद्बत्ती होईल. पदोन्नती होईल. पत्नी उत्पत्ती कशी होईल. जुल्यानंतर जुलै जुलैनंतर नवीन वस्त्रे मिळतील. वस्त्रे वस्त्रे मिळतील. भास्कर त्यांचं भविष्य.